आत येऊ का? नमस्कार. नमस्कार साहेब. रामभाऊ बोला ना. आज इकडं जरा कर्ज पाहिजे होतं. तुम्हाला कर्जाची काय गरज? तुमचा तर आत्ता मुलगा नोकरीला लागला ना शिक्षक म्हणून. तुमचं सगळं खरं आहे. मुलगा शिक्षक म्हणून नोकरीला लागला पण 16,000 पगार आहे हो त्याला फक्त. काय सांगताय? मला वाटलं चांगला 50-60,000 रुपये पगार असेल त्याला. ते बी इथनं 800 किलोमीटर अंतरावर लागलाय. त्याची बायका पोरं इथंच आहे. त्याची आई बी लय आजारी असते. तिच्या दवाखान्यासाठीच खर्च काढायला हवे. जमीन घाण ठेवून घ्या पण कर्ज द्या. पण जमीन घाण ठेवून पैसे हो का? जमिनीची कागदपत्र द्या. इथे आणि इथे सह्या करा. बाकी मी बघून घेतो. लय उपकार होत्याला बघा तुमचं. हो त्या 16,000 त्याच भागन सरकारनं काहीतरी ती शिक्षण सेवक का काय 3 वर्षासाठी असते ना. मग 3 वर्षानं फुल पगार मिळणार. तर आता अशीच वाढत चालायची. शासनाने या गोष्टीचा विचार नाही केला. 16,000 कसं बघ. आजची महागाई बघितली का साहेब? एवढं कष्ट करून पोरगा शिकवला. एवढी वर्ष नोकरीची वाट बघितली. आज 35व्या वर्षी पोराला नोकरी लागली. 3 वर्ष 16,000 कसं काढायचं हाच मला कळलं ना. 2 लेकरं पदरात आहेत. बायको आहे आणि आम्ही दोघं. आता काय मला कष्ट होतंय